क्लॅप कर, पप्पाला हॅपी बर्थडे कर. क्लॅप कसं करणार? आणि पप्पाला गिफ्ट काय देणार? आता दुपारी 3 वाजलेले आहे आणि शुभमचा बड्डे आहे, म्हणून मी काहीतरी सरप्राईज द्यायचं ठरवलेलं आहे. प्रत्येक वर्षी लग्नाला आता 5 वर्ष होत आहे आणि मी असं सरप्राईज छोटं मोठं देतच असते. बट या बड्डेला मी विचार केलेला आहे की आपण काहीतरी डेकोरेट करूया तो यायच्या आधी. सो मी त्याच्या बड्डेला खूप छान छान डेकोरेटिव्हचं सामान ऑलरेडी आणलेलं आहे आणि मी आता हॉल बेडरूम डेकोरेट करणार होती, बट ठरवलं की मी हॉलच डेकोरेट करणार कारण मला सेलिब्रेशन रात्रीची 12 वाजता करायचं आहे. सो मी बेंटो केकच ऑर्डर केलेला आहे. कुठला केक, डेकोरेशन कसं केलं आहे, सो कंटिन्यू ब्लॉग बघा. शुभम तर आलेला नाही आणि शुभम पण घरी नाही आहे. हो जा दीदीकडे. नाही बरोबर आहे. सो मला एक गोष्ट सांगायची आहे की शुभम घरी नाही आहे आणि त्याला काहीच माहीत नाही कारण थोडं भांडण झाल्यामुळे मी आणि तो बोलत नाही आहे आणि त्याला मला सरप्राईज द्यायचं आहे. त्याला माहीत पण नाही होणार की मी त्याच्यासाठी असं डेकोरेट केलं आहे. सो आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा. आजचा ब्लॉग फक्त शुभमच्या बड्डेसाठी आहे आणि वेट गेन जर्नीचा जो सिरीज आहे ते आजची उद्या येणार आहे. सो थोडं सपोर्ट करा. सो मी डेकोरेट कसं करणार आहे आणि मी एक इंस्टाग्रामवर आलेलेच आयडियाने एक डेकोरेट करणार आहे. ब्लॅक थीमच ठेवलेली आहे. सो मी गिफ्ट काय घेतलेलं आहे त्याच्यासाठी आणि बड्डे कुठे सेलिब्रेट करणार आहे. सो आजचा ब्लॉग पूर्ण बघा. चला. बड्डे रात्री 12 वाजता सेलिब्रेट करायचं आहे आणि काहीतरी मी अशा प्रकारे डेकोरेशनचं सामान आणलेलं आहे. हा फ्लॉवरचा बुकेसुद्धा मला खूप छान भेटलेला आहे आणि हा मी माझ्या चॉईसने बनवलेला आहे. कसा वाटतोय नक्कीच सांगा. आता भरपूर सामान इकडे तिकडे पडलेलं आहे आणि आता मी इथेच डेकोरेशन करणार आहे. सो अर्धं डेकोरेशन माझं झालेलं आहे. चला आपण स्टार्ट करू. सो असं छोटं मोठं डेकोरेशन मी घरातच केलेलं आहे आणि फायनल लुक तुम्हाला दिसणारच आहे. सात्विक इकडे खेळतोय, काय माहिती काय काय खेळतो. सो काय करतो सात्विक? बिट्टू तू काय करतोय? काय करतो? काय करतो का? चला सर आता फायनल लुक दाखवतो तुम्हाला. रात्री तर तुम्हाला दिसणारच आहे काय काय केलेलं आहे. दाखवते. सो डेकोरेशन कसं वाटते. मी हे सर्व इंस्टाग्रामवरतीच बघितलेलं होतं आणि आता इथे पण मी लायटिंग लावलेली आहे आणि असं काहीतरी खालचं लुक वाटतोय आणि वरचं लुक असं. सो मी बेंटो केकच मागितलेला आहे. तुला आवडतो केक? पप्पाच्या बर्थडेला आणला ना तेव्हा पहिलेच खातो. पप्पाला नाही द्यायचा? पप्पाला द्यायचा नाही? पप्पाचा बर्थडे आहे ना? पप्पाचा बर्थडे आहे ना? तूच खातो? नको खाऊ केक, खराब करतो केक बिट्टू. पप्पाला नाव सांगते ना, पप्पाला व्हिडिओ दाखवते तुझा. क्लॅप कर, पप्पाला हॅपी बर्थडे कर. क्लॅप कसं करणार? आणि पप्पाला गिफ्ट काय देणार? कुठला बिस्किट? हाईड अँड सीक. किती देणार? वाव. बिट्टू मम्माने डेकोरेशन कसं केलंय?
मम्मानी कसं केलं हे बलून्स? असं कर, छान. पप्पाला आवडेल? पप्पाला आवडेल? चला, थँक्यू. तर शुभम आलेला आहे आणि त्याला सरप्राईज देत आहे. काहीच माहीत नाही, त्याचं रिॲक्शन बघूया. ये. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. बेटू इकडे बघ. बेटू कसा दिसतोय? इकडे बघ, इकडे बघ. कुठे चाललाय? मंदिरात. जय जय करायला. आरती करणार. मग ते जायचं पहिले बघ. बेटा इकडे बघ. गर्दी किती आहे, तर गर्दीमुळेच दर्शन नाही होत. सॅटर्डे संडे पण मध्ये आला शुभम. सॅटर्डे संडे पण आला ना मध्ये. खूप जास्ती गर्दी असल्यामुळे आम्ही फक्त बाहेरूनच दर्शन घेतलं होतं, कारण मध्ये सॅटर्डे संडे आला आणि खरंच खूप जास्ती गर्दी होती. VIP मध्ये पण गर्दी होती आणि मेन एंट्रीमध्ये पण गर्दी होती, म्हणून ठरवलं की बाहेरूनच दर्शन करून आपण परत जावं. तुळशीबागमध्ये जायचं म्हटलं तर खरंच खूप जास्ती गर्दी होती, म्हणून सात्विकला घेऊन पायदळ जाऊन बघितलं तर काय खूपच जास्ती गर्दी होती, म्हणून U-टर्न घेतलं. शुभमचा बर्थडे सेलिब्रेशन करायचा कुठे होता, बट आम्ही क्रेझी चिझीला पोहोचलो आणि क्रेझी चिझीचं खायला आम्हाला खूप जास्त आवडते, म्हणून आजचा बर्थडे शुभमचा आम्ही क्रेझी चिझीमध्ये सेलिब्रेट करणार होतो. पप्पाकडे बघ. पप्पी घे. ओग बाई पोर इच्छी घे ना. ओगो बाळ. काय करत होता? सो माझ्यासोबत ना नेहमी एक गोष्ट झालेली आहे, मी जो काही प्लॅन करते ना तो खरंच सक्सेस होत नाही, बट जो प्लॅन केलेला नसतो ना तो सक्सेस होतो. तर आज तेच झालेलं होतं. मी क्रेझी चिझीचा प्लॅन केलेला नव्हता, दुसराच काही प्लॅन होता, बट क्रेझी चिझीला येऊन अशा प्रकारे काहीतरी बर्थडे सेलिब्रेशन झालेला होता. छान आहे ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. छान आहे टेस्ट. खा. सो अशा प्रकारे मॉर्निंगपासून रात्रीपर्यंत शुभमचा बड्डे सेलिब्रेट झालेला होता. मस्त गणपती बाप्पाचं दर्शन करून मस्त अशा प्रकारे क्रेझी चीझीमध्ये शुभमचा बड्डे सेलिब्रेट झालेला होता. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.